अधिवेशनामध्ये होणाऱ्या कायद्याला विरोध दर्शवण्यात येतोय। कुणबी एकीकरण समिती आणि ओबीसीने हा विरोध दर्शवलेला आहे। या संदर्भात आझाद मैदानामध्ये निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। विधान भवनावर दे धक्का मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। कुणबी एकीकरण समिती आणि ओबीसी कडून हा विरोध दर्शवला जातोय। विधान भवनावर दे धक्का मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। अधिवेशनामध्ये होणार कायद्याला विरोध करण्यात येतोय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। मनोज, अधिवेशनामध्ये होणाऱ्या कायद्याला कुणबी एकीकरण समिती आणि ओबीसी विरोध करते आणि या संदर्भात ते निषेध आंदोलन देखील करणार आहेत। अधिकची माहिती। नक्कीच आपण बघता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये। यावर मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण केलेलं आहे। मनोज जरांगे यांचा हा 9वा दिवस आजचा उपोषणाचा आणि यावर राज्य सरकारकडून विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यावर आज कायदा पारित हा केला जाणार आहे। आणि मात्र दुसरीकडे आपण बघत जे अधिवेशन बोलवलं तसंच जो कायदा पारित केला जातो त्याचा विरोध हा केला जाणार आहे। कुणबी एकीकरण समिती आणि ओबीसीच्या इतर संघटना याचा हा विरोध करणार आहेत। आझाद मैदान येथे हे आंदोलन करणार आहेत या संघटना आणि आपण बघत सकाळी 9 ते 10 दरम्यान या संघटना आझाद मैदान येथे आंदोलनाला सुरुवात करतील आणि आपण बघत त्यानंतर विधान भवनावरती दे धक्का मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। पण आपण बघत अद्यापही मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नाही आहे आणि त्यावरती राज्य सरकारकडून हा 1 दिवसाचा अधिवेशन हे बोलवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये चर्चा देखील करण्यात येणार आहे। आणि आपण बघत तर या चर्चेनंतर मनोज जरांगे पण ठाम मतावर की सगळे चोऱ्याबाबत देखील यावरती चर्चा झाली पाहिजे। पण अद्यापही आपण बघत या अधिवेशनामध्ये सगळे चोऱ्यांबाबत कुठेही चर्चा होण्याची शक्यता कमी वाटते आहे। पण आपण बघत तर जे मागासवर्गीय म्हणजे मागासलेला आहे त्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा होणार आहे आणि याचा 11 वाजता विधानसभामध्ये याचं हे पटल वाचन करायला सुरुवात देखील होणार आहे। जी जी मनोज, आपण आतापर्यंत जर पाहिलं तर मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांची ही जी भूमिका आहे ती म्हणजे आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि जे छगन भुजबळ हे याला विरोध करतायत। ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना देऊ नये अशी भूमिका छगन भुजबळ यांनी आतापर्यंत मांडत आलेले आहेत। तर या संदर्भात काय सांगाल? आजचं जे विशेष अधिवेशन आहे त्यामध्ये मराठा आरक्षण ओबीसीतून मिळण्याला म्हणजे मनोज जरांगेंच्या मागणीची पूर्तता पूर्णपणे होऊ शकते का? यांनी आंतरराष्ट्रीय सराईट येथे ऑगस्ट 2023 पासून आंदोलनाला सुरुवात केली आणि आपण बघितलं त्या ठिकाणी ते उपोषणाला बसले होते। पण त्या ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेलं होतं आणि त्यावरती देखील मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आलेली होती। आणि त्यानंतर आपण बघितलं तर मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं होते तेव्हा मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांचं उपोषण सोडण्यात आलेलं होतं। त्यानंतर आपण बघितलं तर पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषण हे धरलं होतं आणि त्यानंतर त्यांनी नवी मुंबई येथे देखील आपलं उपोषण हे मागे घेतलं होतं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि परत आता ते उपोषणाला बसलेत। पण या सर्व आरक्षणावरती आपण बघितलं ओबीसी नेते छगन भुजबळ हे विरोध करत आहेत। पहिल्या दिवसापासून मराठ्यांच्या आरक्षणावरती छगन भुजबळ हे विरोध करत आहेत आणि त्यावरती आता हे विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात आलेलं आहे। मनोज, आणखी पुढच्या एका बातमीसाठी देखील तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, तुम्ही असेच जोडलेले रहा।